निसर्गाच्या कुशीत दडलेल्या सौंदर्याचा आणि विविध चवींचा शोध घेणाऱ्या नेचर्स फ्लेवर या मंचावर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या या प्रवासात आपण अमृत संस्थेचं प्रेरणादायी कार्य, पावसाळ्यात खुलणाऱ्या दुर्मिळ रानभाज्यांचा समृद्ध वारसा, त्यांच्यापासून साकारल्या जाणाऱ्या पारंपरिक आणि चविष्ट पाककृती स्पर्धा, तसेच या आगळ्या वेगळ्या उपक्रमामागील प्रेरणादायी संकल्पना जाणून घेणार आहोत. निसर्ग, परंपरा आणि ज्ञान यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल, दुर्मिळ रानभाज्यांचा समृद्ध वारशाची ओळख करून घ्यायची असेल आणि या उपक्रमामागील खरा उद्देश समजून घ्यायचा असेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दीपप्रज्वलनानंतर अन्नपूर्णा देवीच्या स्तवनाने कार्यक्रमाची शुभ आणि मंगल सुरुवात करण्यात आली. मुद्दाम ही योजना तयार केलेली आहे. बाकीच्यांना त्यांच्या ज्ञातीप्रमाणे किंवा आर्थिक गटाप्रमाणे अनेक सवलती मिळतात आणि आपल्याकडे गुणवत्ता असून सुद्धा सवलत न मिळाल्यामुळे आपल्याला पुढे जाता येत. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत, महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था, अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना स्वतंत्र शासकीय विभाग महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही अशा पण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अनेक योजना अमृततर्फे राबवल्या जातात. त्या सर्व योजनांची माहिती आयोजक श्री शैलेश मराठे सर आणि श्री मंगेश ढेबे सर यांनी सहज आणि सोप्या भाषेत समजावून सांगितली. व्यावसायिक बना, नोकरी देणारे बना, नोकरी करणारे बनू नका, उद्योजक बना, शहरांकडे जाऊ नका, गावांमध्ये राहून तुम्ही समृद्ध व्हा, व्यावसायिक बना. तुम्ही व्यावसायिक बनल्यानंतर तुम्ही म्हणाल की आम्ही व्यावसायिक बनवू, सगळं काम करू, आमच्या प्रोडक्टला मार्केट कुठे आहे ही सुद्धा अमृतने सोय केलेली आहे. अमृतपेठ नावाचं ऑफलाईन आणि ऑनलाईन डिजिटल मार्केट सुद्धा अमृतने केलेलं आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण, शेती अशा अनेक क्षेत्रांमध्ये अमृत संस्था ही विविध उपक्रम राबवत असते. जसे लघु उद्योगांना प्रोत्साहन, तांत्रिक रोजगार प्रशिक्षण, माहिती व तंत्रज्ञान उच्च कार्यक्षमता प्रशिक्षण, अमृत पर्यटन योजना, अमृत बेकरी प्रशिक्षण योजना, सोलार पॅनलचे वेंडर बनण्यासाठी लागणारे प्रशिक्षण, UPSC MPSC परीक्षांसाठी अर्थसहाय्य, अमृत फ्रूट मार्केट, अमृत EV चार्जिंग स्टेशन व्यवसाय सहाय्य योजना, अमृत मानस मित्र असे ॲप निर्माण केले आहे. तुमच्या मनातल्या शंका त्यावर विचारू शकता. जे AI ॲप पूर्णपणे सुरक्षित ॲप आहे. अशा जवळपास प्रत्येक स्तरावर अमृत विविध योजनांद्वारे सातत्याने काम करत आहे. रायगड जिल्हा संपूर्ण आहे आपल्याकडे, पण माणगाव, महाड, कोल्हापूर, तळा, घोसाळ या भागाचं काम मंगेशी ढेबे बघतात. आणि जान्हवीसाठी आहे आपल्या अमृत सखी, ती आपल्या कलेक्टर ऑफिस रायगड जिल्ह्याचं अमृत कार्यालय आहे, तिथे बसते. तुमच्या काही शंका असतील तर तिला तुम्ही तिथे सुद्धा गावात विचारू शकता. कागदपत्रांची माहिती कागदपत्र तिच्याकडे देऊ शकता. दिव्यागड आपण परवा हाच उपक्रम घेतला. 10 जणींचा ताबडतोब ग्रुप झाला तिथे. त्यांना जी प्रशिक्षण हवी ती आपण त्यांना देणार. त्यासाठी आपले शासकीय कोणत्याही ह्याच्यासाठी नोकरीसाठी टायपिंग महत्त्वाची असते. ती जर तुम्ही केली आणि ते पास झाले तर 6,500 रुपये रिटर्न आपण देतो त्यांना. बाकी IIT, IIM, IIT
जे आय टी क्षेत्रातले जे कोर्स आहेत त्याला फी 3 लाख 2 लाख 4 लाख असते, ती संपूर्ण फी आपण देतो, आपली अमृत संस्था देते. IGTR इंडो जर्मन टूल्स म्हणून एक आपला कोर्स आहे, जे डिप्लोमा डिग्री ITI झाल्यानंतर काही टेक्निकल 6 महिन्याचे 1 वर्षाचे काही कोर्स असतात. ते केल्यानंतर आता आपण कंपनीकडे जातो मागायला जॉब द्या, पण ते कोर्स केल्यावरती कंपनी तुमच्याकडे येते. 137 योजनांचे म्हणून अमृत संस्था सध्या काम करते. UPSC MPSC या योजनेमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्यांना आता UPSCचा रिझल्ट आहे, तर त्यांना मुख्य परीक्षेला जाताना आपण 25,000 रुपये देतो आणि मुलाखतीला जाताना 50,000 रुपये देतो. हे अर्थसहाय्य आहे, त्याच्यात आपण कुठेही परत त्यांच्याकडनं मागतो नाही. पण हे अर्थसहाय्य आपल्या समाजासाठी सरकारने सुरू केलेलं आहे 2019 सालापासून. अमृत रानभाजी पदार्थ स्पर्धा अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत संस्थेचं कार्य आणि विविध योजनांची माहिती पोहोचावी, परंपरा जपली जावी अशा सुंदर हेतूने अशा स्पर्धांचे आयोजन केले जाते. तुमच्या मनातल्या काही नवीन कल्पना असतील त्या उतरवा. रानभाज्यांची मूळची चव टिकवायची असेल तर ह्या 2 गोष्टी टाळायला पाहिजे. आणि हे कौशल्य आहे की कांदा लसूण न वापरता सुद्धा आपल्याला रानभाज्यांची चांगल्या चवीची गोष्ट तयार करता येते का आणि ती आपल्या आरोग्याला पूरक ठरते का. तर त्या दृष्टीने ह्या अन्नपूर्णांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. पाककृती स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्यासाठी आपल्याला पहिल्या परीक्षक लाभलेले आहेत तो मेघना मधुसूदन आठवले. गेली 35 वर्ष ते रेवदंड्यामध्ये केटरिंगचा व्यवसाय करतात. सगळ्या प्रकारचे चाट शाकाहारी पदार्थ उत्तम रीतीने तयार करतात. दुसऱ्या परीक्षक लाभलेले आहेत सुहासिनी सुरेश शेंडे. गेली 14 वर्ष त्यात केटरिंग व्यवसायामध्ये रेवदंड्यामध्ये आहेत. नियमितपणे जेवणाचे डबे या घरोघरी देतात. नाश्त्याच्या ऑर्डर्स घेतात. रेग्युलर नाश्ताही रेवदंडा मार्केटमध्ये त्या ठेवतात. त्यांची मांडणी करावी. स्पर्धेसाठी आपण प्रत्येक विषयाला 5-5 मार्क ठेवलेले आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेले का एक विषय, नाविन्यपूर्ण आहे का दुसरा विषय, त्याची चव काय आहे तिसरा विषय, सजावट आजकाल प्रेझेंटेशनला जास्त महत्त्व आहे, आणि मांडणी आहे की जो तुम्ही पदार्थ केला आहे तो कसा केला आहे, त्या पदार्थाचे गुणधर्म काय आहेत, त्याचा आपल्याला काय कसा उपयोग होईल हे सांगणं. पावसाच्या पहिल्या सरींसोबत निसर्गाच्या कुशीत अलगद बहरणाऱ्या रानभाज्या या आपल्याला लाभलेली एक अनमोल देणगीच असते. त्यामुळे या स्पर्धेचं महत्त्व केवळ स्पर्धेपुरतं मर्यादित न राहता आपल्याला पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा, निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याचा आणि जपलेल्या वारशाचा एक सुंदर उत्सव ठरतं. या स्पर्धेत अनेक सुगरण महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध पौष्टिक रानभाज्यांचे आकर्षक सादरीकरण केले. सर्वसामान्यांना फारशा परिचित नसलेल्या अनेक रानभाज्यांची ओळख करून देतानाच त्यांच्या पोषण मूल्यांची माहिती आणि आपल्या समृद्ध खाद्य संस्कृतीची सुंदर झलकही त्यांनी सादर केली. रानभाज्यांची विविध रूपं प्रत्येकीच्या प्लेटमध्ये पाहायला मिळत होती. केनी, पुनर्नवा, आंबटवेल, कुरडू, कांचन, करटोली, भारंगी, टाकळा, शेवगा अशा अनेक रानभाज्यांपासून तयार केलेले स्वादिष्ट पदार्थ प्रत्येकाच्या नजरा आणि रसनेला भुरळ घालत होते. रक्त शुद्ध होतं, गव्हाचं प्रमाण भरपूर असतं. भाजीमध्ये श्वसनक्रिया किंवा खोकला आहे त्याच्यासाठी हे कांचन आणि करटोली. काय नाम आहे? केनी. केनी. हे कहाणी जर तो वाचली असेल, श्रावणात कहाण्या वाचतात, त्यामध्ये केनी कुरडूची भाजी केली, तर ही केणी. अच्छा. आणि तो कुरडू. अच्छा. आणि त्याचं तेल पण काढतात, त्याच्या बिया येतात ना कुरडूच्या, ते कॅन्सरवर औषध आहे.
पूर्वीच्या बियांची. डिप्रेशनवरती पुनर्नवा औषध आहे. आणि पुनर्नवा उगवतो कसा, जिथे फरशी बंद आहे त्याच्या सांध्यातनं, किंवा जुने पाये घरं जुनी त्याच्या दगडाच्या सांध्यातनं तो बाहेर येतो. जितका विरोध असेल तितका तो जमाने उगवत येतो. हा जो गुणधर्म त्याचा आहे तो माणसामध्ये यावा म्हणून पुनर्नव्याची भाजी खायची. म्हणजे तो माणूस पण असा उफाळून वरती येतो, डिप्रेशन जातो. ही कुठली आहे? ही पुनर्नवा. हां, ही पुनर्नवाची. सौ कांचन अनिल जोशी. क्रमांक आहे सौ स्नेहल नृपेन विद्वांस. सौ मानसी प्रकाश जोगळेकर. जर आपण भाग घेतलेला आपलं मनोगत व्यक्त करा. कसं वाटतं आपल्याला? खूप छान वाटलं, मजा आली आणि एक वेगळा अनुभव मिळाला. या रानभाजी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अमृत संस्थेचे सर्व पदाधिकारी, आयोजक, मान्यवर, परीक्षक आणि उत्स्फूर्त सहभाग नोंदवणाऱ्या सर्व महिलांचे मनपूर्वक आभार. अशाच विविध उपक्रमांद्वारे समाजहिताचे कार्य करणाऱ्या अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांनी घ्यावा हीच अपेक्षा. त्यासाठी संपर्क क्रमांक सोबत दिलेले आहेत. आजचा हा माहितीपूर्ण प्रवास तुम्हाला आवडला असेल, रानभाज्यांच्या समृद्ध वारशाविषयी काही नवीन जाणून घ्यायला मिळालं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच निसर्ग, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आणखीन माहितीपूर्ण प्रवासासाठी नेचर्स फ्लेवरला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमधून नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन निसर्गमय प्रवासात. धन्यवाद. आता ह्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करणार आहोत. आता